नमस्कार. तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळचं काम चालू झालेलं आहे बघा. आणि कसं आता आम्ही कालपासून भुईमुग खुरपायला सुरुवात केली. तर मग गवत थोडं थोडं आणि काल थोडं संध्याकाळच्या टायमाला आभाळ पण आलं होतं. तर आज पहाटे थोडा पाऊस पण झाला, त्याच्यामुळे म्हणलं लवकर आवरून आणि तेवढा भुईमुग आज झाला पाहिजे खुरपायचा, त्याच्यामुळे लवकर आवरून वावरात जाऊ. आता लागलेले बघा, मी लागले चपात्या करायला. आणि त्याच घरामध्ये चालू आहे बघा आरा सोनबापडी त्यांचं आवरायचं, कारण की त्यांना शाळामध्ये जायचं राहतं सकाळी 9 वाजता. मग त्यांचं जर आवरून दिलं ना तर मग बरं राहतं. आणि आज मंगळवार आहे, आज मम्मीला बी उपवास आहे, तर मम्मी चाललेली देवपूजा मंदिराकडं. शिव नको ना. मम्मी काय करू राहिली? पानं घेते ना बेलाचे. बेलच झाड आहे ना? हा बेलच झाड आहे ना. लय मोठं झाला ना? लय मोठं झालं ना ते आता 2-3 वर्ष. येते का यंदा? नाही नाही यंदा नाही यायचे, अजून लहान येते, पण मग बरंच मोठं झालं. बरंच मोठं झालं हे नारळाच्या पानामुळं. थोडं झाड झाले. ते दोईच्या मध्ये आला ना. नाही नारळ जा उच जाईल ना मग तेव्हा चांगलं होईल ते. हो बरोबर. ते पण उच जाईल ना मग. हा श्रावण कधी लागणार आहे ना? आता गुरुवारपासून लागेल ना. पण मग आता आपल्याला रोज लागत आहे बेलाच पानं. रोज लागत. ते वाऱ्यानं फाटत आहे ना, त्याच्यामुळे ते पाहून घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल? 3 घ्यावं लागेल. 3 नाही, 11, 21 जसा टाइम असला तसं घ्यायचं. कोणी 101 वाटत. सरांच्या महिन्यात तेवढेच व्हायचे. किती? 101, 111. चांदणीच आहे ना? हा पांढरे फुलं. ते लागत आहे महादेवाला. कोणच्या गाडी निघला होता काय माहिती, आता नाव जाणार नाही. हो ना रे, काही करून नाही देत तू मध्ये. चला सोनपापडी त्यांचं पण आवडलंय मस्त. किती वाजता आला तुला? 9 वाजता. 9 वाजता राहते ना? हा तिकडे चाललेलं आहे मस्त कार्टून बघायचं. 2-4 पोळ्या केल्या आणि दीदीचे टिफिन ते भरून द्यायचे होते, त्याच्यामुळे मग पोळ्या करता करता इकडे आले बघा. आणि दीदी त्यांच्या दोघीचे पण डबे भरून देते. मग कसं त्यांचं जर आवरून दिलं ना एकदा तर मग बरं राहतं. मग त्या पण शाळेत जाते आणि आपलं बाकीच काम चालूच राहतं बघा. आता दोघीचे पण डबे भरले. बघा आता दीदीचं आणि सोनपापडीचं पण आवरलंय. आणि घरातले सगळे लाईट लावलेलं असते संध्याकाळी, तर मग ते लाईट बंद करायचे होते. आणि भरपूर ताईंचा म्हणजे कमेंट येते की होम टूरचा व्हिडिओ दाखवा म्हणून. तर लवकरच प्रयत्न करणार आहे तो पण ब्लॉग बनवायचा. आम्ही म्हणजे 2-3 दिवस झाले तेव्हाच दरवाजे बसवले बघा. तर प्रत्येक रूमला आतमधून दरवाजे बसलेले. तर आता दरवाजाचं पण काम झालंय, आता फक्त बाकी आपला पसारा आणायचाच राहिलेला आहे. आणि कसं राहतं संध्याकाळच्या वेळेला सगळे लाइटिंग म्हणजे चालू करायला होती, त्याच्यामुळे लाईट चालू झाले होते रात्री. आणि आता सकाळी सगळे लाईट बंद करायला होते बघा.
मी सगळे लाईट बंद करते घरातले. हॉल मधले बंद केलेले सगळ्यांनी. तर आज वांग्याची भाजी बनवायची पिवळी, कारण चपाती सोबत पिवळी भाजी भरला ती वांग्याची. मग म्हणलं आज साधी सोपी आणि पिवळीच भाजी बनवू, मसाल्याची पण नाही आणि काळी पण नाही, कारण की वावरात लवकर जायचं म्हणलं मग लवकर आवरावं लागतं. मम्मीने काळी म्हणजे पिवळी भाजी बनवा आणि दिदी त्यांसाठी चटणी बनवलेली होती बटाट्याची, तर दिदी त्यांचे डबे पण भरून दिले. वांगे बाजारातूनच आणलेले होते आणि बघा खिडकी पण नाही, कारण की चांगले बघून आणले ना तर मग वांगे पण चांगले असते बघा. आणि आज पिवळी वांग्याची भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळे वांग असंच बारीक कापून घेऊ राहिले. बघा कोणी कोणी असं उभ्या बी फोडी करतं वांग्याच्या, पण आमची तर आम्ही नाही करीत, छोटे छोटेच करतो. तर मग मी तशाच बनवून घेणार बघा छोट्याल्या फोडी. जिरे टाकले बघा, जिरे चांगले तडतडून दिले आणि त्याच्यानंतर हळद टाकली. हळद आणि ते जर टाकून झाल्याच्यानंतर आपल्या कढीपत्ता आणि कोथिंबीर चांगली धुवून घ्यायची आणि टाकून घ्यायची. वांग पण चांगलं धुतलं बघा, वांग टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये. तर आपल्याला शिजायलाच वांग टाकायचं होतं, त्याच्यामुळे त्याला मिठामध्ये चांगलं वांग शिजत म्हणून मीठ पण टाकलं बघा. आणि वांग आता चांगलं हलवून घ्यायचं. आणि त्याला मिठामध्ये कसं वांग शिजायला जास्त टाइम लागत नाही, त्याच्यामुळे मग कमी गॅसवर आणि त्याला मिठामध्ये शिजून घ्यायचं वांग. तोपर्यंत मी मसाला काढून घेते बघा. शंभू आंघोळ केले ना? हा मेकअप नाही करायचा का? बोला शंभू. तर चला आता मसाला तर काढूनच घेऊ राहिले, पण मग म्हणलं चला कालच्या कमेंटला उत्तर पण देऊ, कारण की काल अशी एक कमेंट आली ती की त्यांनी विचारलं होतं मला की मी काहून नाही गेले मळ्यामध्ये. तर तुम्हाला माहितच आहे की आता मम्मी पप्पा भाऊ आणि ताई चौघं पण गेले ते, आणि शंभूश पप्पांचा नेमकं वखर मारायचा चालू होता. मग घरी पण एक जण लागत ना, कारण की आपल्या घरी बकऱ्या आहे, गाय आहे आणि एवढं मोठं घर सोडून जाणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे मग मी घरीच थांबले होते, म्हणजे घरी पण एक जण लागत त्याच्यामुळं. काल म्हणजे अजून एक कमेंट होती ताईंची की त्या ताई विचारित होत्या की भैया जेव्हा म्हणजे भैयाला जायचं होतं तेव्हा भैयानी दर्शन नाही घेतलं. ताई तुम्हाला खरं एक सांगू का, म्हणजे त्यांना आता सगळ्यांचं दर्शन घेतलं, जेवढे पाहुणे आलेले तेवढ्यांचं पण. पण कसं आता नवीन ठिकाणी ब्लॉग बनवायचं म्हटलं तर आपल्याला काही जमत नाही, तर दुसऱ्याकडे कोणाकडे तरीच द्यावं होतं ना. तर ताईंना ताईच्या छोट्या भावाकडे दिलता, साई तुम्ही बघितल्याच असत. आणि आता कसं आपल्याला माहितीये व्हिडिओ कसा बनवायचा म्हणून, पण आता नवीन जणांकडे दिला त्यांना कळत नाही, त्याच्यामुळे ते जेव्हा दर्शन घ्यायला आलं तेव्हा त्यांना ब्लॉग बनवायलाच नाही. त्याच्यामुळं काही नाही, ते दर्शन करूनच गेला सगळ्यांचं. मसाला कोणता बी काढायचं जर म्हणलं ना तर एका ताटामध्ये जर सगळं काढून घेतलं ना तर आपल्याला कळतं बी भाजी म्हणजे तिखट नाही होणार. असं मिरच्या बी काढा त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आमच्या घरी कोणती पण भाजी करायची आम्हाला एका ताटामध्ये मसाला काढून घेतो. मीठ, मिरच्या, लसूण, शेंगदाणे, जिरे. जिरे जरा भाजीला टाकले ना वाटायला, भाजी एकदम भारी होती. एका ताटामध्ये मसाला काढून घेतलं बघा, सगळं घेतलेलं आहे. आणि मीठ तर वांग शिजायलाच टाकलं, त्याला मिठामध्ये वांग चांगलं परतू राहिलं एकदम कमी गॅसवर.
तोपर्यंत मिक्सर मधून लगेच मसाला काढून घेतो. हाय ना वांग्याची भाजी आवडती, भारी लागती. तर वांग बी मिडियम शिजलं बरं का. आणि मसाला पण एकदम बारीक काढून घेतला. तर आता मी मसाला वांग्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि जेवढं लागेल तेवढंच रस्सा बनवून घ्यायचा आपल्याला. बघा जेवढं लागेल तेवढा रस्सा पण बनवून घेतला. आणि आता आपली भाजी चांगली खळा उकळी येऊन द्यायची. मग आपली वांग्याची भाजी एकदम तयार होणार मस्त. बघा आपल्या भाजीला उकळी पण आली आणि आता वांग्याची भाजी तयार तर झालीच. तर आज सकाळचा किंवा आज सकाळच्या रुटीनचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.